हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आज मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे डर्माटच डेली ग्लो फेस वॉश। डर्माटचचा फेस वॉश आहे, याचा रिव्ह्यू मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। याची पूर्ण डिटेल्स मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे। हे फेस वॉश कसं यूज करायचं आहे, डे नाईट, आणि यात फायदे काय आहेत, इफेक्ट काय आहेत, नुकसान काय आहेत, म्हणजे साईड इफेक्ट काय आहेत, इफेक्ट, साइड इफेक्ट, फायदे आणि नुकसान, कोणत्या स्किन टोनसाठी बेस्ट आहे आणि कसं यूज करायचं आहे, हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार। भरपूर रिव्ह्यू चेक केले असतील, त्यानंतर तुम्ही माझ्या व्हिडिओपर्यंत आलेला असेल। जर आपल्याला हे फेस वॉश घ्यायची इच्छा असेल, म्हणजे हे प्रोडक्ट जर घेतलं असेल, परचेस केलं असेल किंवा इच्छा असेल, घ्या किंवा नाही हे आपल्या इच्छेचा प्रश्न आहे। रिव्ह्यू चेक करत असतो आपण आपल्यापर्यंत। जर ते प्रोडक्टचा रिव्ह्यू आला तर आपण चेक करत असतो की हे प्रोडक्ट कसं आहे, याला यूज कसं करायचं आहे, डेला नाईटला यूज करायचं आहे किंवा हे आपल्या फेस टोनसाठी बेस्ट आहे का, यासाठी चेक करत असतो। जर हे प्रोडक्ट जर तुम्हाला परचेस करायचं असेल, घ्यायचं असेल, तर तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवर, म्हणजे ऑनलाईन घेऊ शकता। कोणत्याही वेबसाईटवर जा, ऑनलाईन नायका आहे, फ्लिपकार्ट आहे किंवा ॲमेझॉन आहे, भरपूरशे ऑनलाईन आहेत, तिथे जाऊन तुम्ही आरामात घेऊ शकता। प्राइस कुठे कमी जास्त असते, 20 रुपीज, म्हणजे 10-20 रुपयामध्ये कमी जास्त प्राइसमध्ये दिसेल तुम्हाला। आणि आता फ्लिपकार्टवर सेल वगैरे आहे, त्या सेलमध्ये तुम्हाला काही % ऑफमध्ये हे आरामात अवेलेबल मिळते, म्हणजे आरामात ऑनलाईन तुम्ही कोणत्याही वेबसाईटवर आरामात तुम्ही घेऊ शकता। इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये आहे कोझिक ॲसिड, म्हणजे हे फेस वॉश कोझिक ॲसिड पासून बनले गेलेलं आहे। कोझिक ॲसिड आहे, त्यानंतर आहे नायसिनेमाइड आणि त्यानंतर आहे व्हिटॅमिन ई। आता कोझिक ॲसिड काय करते, कोझिक ॲसिड आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, सनटॅन कमी करते। ॲक्ने पिंपलचे दागधब्बे असतील किंवा सनटॅन झाले असेल, उन्हामुळे स्किन काळवटलेली असेल, असेच छोटे मोठे प्रॉब्लेम्स फेस करायचं काम कोझिक ॲसिड करत असते। म्हणजे आपल्या फेस टोनवर छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील, सनटॅन वगैरे भरपूरसे झालेलं असते, उन्हाने आपली स्किन काळवटलेली असते, ते सगळं कमी करण्याचं काम कोझिक ॲसिड करत असते। त्यानंतर आहे नायसिनेमाइड। नायसिनेमाइड सुद्धा आपल्याला एक ग्लोईंग आणि ब्राईटनिंग स्किन देण्याचं काम करत असते। आपली स्किन ग्लोईंग करते, ब्राईट करते आणि छोटे मोठे काही प्रॉब्लेम्स असते ते कमी करण्याचं काम नायसिनेमाइड करते। एजिंग इफेक्ट येऊ देत नाही नायसिनेमाइड। त्यानंतर आहे व्हिटॅमिन ई। व्हिटॅमिन ई काय करते, व्हिटॅमिन ई आपल्या फेसला मॉइश्चराइज करते, सनटॅन कमी करते, उन्हाचा काळपटपणा कमी करते, आपल्याला ग्लोईंग स्किन देत असते आणि ब्राईटनिंग स्किन देत असते व्हिटॅमिन ई। ह्या प्रोडक्टची पॅकेजिंग कार्डबोर्ड बॉक्समध्ये आतमध्ये ट्यूब अवेलेबल आहे। प्राइस कमी जास्त कुठे अवेलेबल मिळते, तुम्ही ऑनलाईन घेऊ शकता। डर्मेटोलॉजिक टेस्टेड फेस वॉश आहे, ऑल स्किन टाईपसाठी आहे, तरी सुद्धा पॅच टेस्ट करा। काय असते ना, कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स एलर्जिक असते, म्हणजे आपल्याला ते सूट होत नाही, त्यासाठी पॅच टेस्ट करणं आवश्यक असते। डर्मेटोलॉजिक टेस्टेड आहे, ऑल स्किन टाईपसाठी आहे, तरी सुद्धा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा। आणि आपण जर कंटिन्यू 1 ते 1.5 महिना केले तर आपल्या फेसवरचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होतील, सनटॅन कमी होईल, दागधब्बे कमी होईल, म्हणजे जे काळे डाग वगैरे पडत असते उन्हामुळे आणि जे एजिंग इफेक्ट येते, किंवा आपण जसं हळूहळू आपली स्किन काळवटली वगैरे म्हणजे पहिले स्किन टोन कलर वेगळा होता आणि आता वेगळा झालेला आहे, हे सगळं कमी करण्याचं काम हे फेस वॉश करणार। हे प्रोडक्ट यूज कसं करायचं, यूज करायचं कसं, म्हणजे 2दा यूज करायचं आहे, डेला आणि नाईटला। तुम्ही डेला यूज करू शकता आणि नाईटला यूज करू शकता, 2दा यूज करा। जर सुरुवातीला सूट होते किंवा नाही होत, या पहिले आपण कोझिक ॲसिडवाले यूज केले की नाही केले, त्यासाठी जर पहिल्यांदा 1दा यूज करा आणि त्यानंतर 2दा यूज करा। 1 महिन्यापर्यंत डेली रेग्युलर यूज करा, डेली कंटिन्यू करा, त्यानंतर तुमचे भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होतील। यूज करण्याची काही डिफरंट अशी पद्धत नाही। भरपूर फेस वॉश आपण यूज केले असते, म्हणजे फेस वॉश ज्या प्रकारे यूज करतो ना त्याच प्रकारे यूज करायचं आहे। थोडंसं अमाऊंटमध्ये आपल्याला हातावरती घ्यायचं आहे, पाण्याचा हात घ्यायचा आहे किंवा फेस ओला करून घ्यायचा आहे आणि ते आपल्या फेसवर लावून घ्यायचं आहे आणि 2 मिनिटं तरी मसाज करून घ्यायचे सर्वीकडे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने फेस वॉश करायचं आहे। अशा प्रकारे हे फेस वॉश यूज करायचं आहे। 1 महिन्यापर्यंत डेली यूज करा, 1 ते 1.5 महिना डेली यूज करा, पेशन्स ठेवा, हळूहळू आपल्या फेसवरचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होतील। आणि जर नाही झाले तर मग ते फेस टोनचा प्रॉब्लेम असते, स्किन टोनचा प्रॉब्लेम असते, कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स एलर्जिक असते किंवा कोणतं कोणतं आपल्याला सूट होत नाही आणि
हर एक स्किन केअर प्रोडक्ट म्हणजे सर्व स्किन केअर प्रोडक्ट सर्व स्किनसाठी बनलेले नसते. कुणाला काय सूट होते, कुणाला काय सूट होत नाही. मी पूर्ण व्हिडिओमध्ये म्हणजे भरपूरशा व्हिडिओमध्ये सांगत असते की स्किन केअरसाठी बनलेले नसते, स्किन टोनसाठी बनलेले नसते. कुणाला कोणतं प्रोडक्ट सूट होते, कुणाला कोणतं प्रोडक्ट सूट होत नाही. त्यासाठी पॅच टेस्ट करणं गरजेचं असते. कोणतेही नवीन प्रोडक्ट असो, यूट्यूबवर व्हायरल आहे, भरपूरसे व्हायरल प्रोडक्ट आहे, यूट्यूबवर व्हायरल आहे म्हणून आपण पटकन घेऊन यूज करायचं आहे. रिव्ह्यू बघितले आहे, तिने सांगितले आहे, त्या रिव्ह्यूमध्ये तिने यूज करून दाखवलं आहे, तिच्यावर सूट झालं आहे, ते ठीक आहे, तिथपर्यंतच ठीक असते. रिव्ह्यू बघा या काहीही बघा, सर्वात मेन असते आपल्याला पॅच टेस्ट करणं. आपण घेत असतो किंवा घेतलं असेल छोटा साईज, मोठा साईज, जो साईज अवेलेबल आहे ऑनलाईन घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपल्याला पॅच टेस्ट नक्की करायचा. एकदा पॅच टेस्ट बॅक साईड 1-2 दिवस यूज करून बघा. काही साईड इफेक्ट तर नाहीच नाही, कारण साईड इफेक्ट नाही, पण तरी स्किन टोनच्या प्रॉब्लेममुळे जर साईड इफेक्ट झाले तर कंटिन्यू करू नका, आणि साईड इफेक्ट नसतील तर कंटिन्यू करा. 1-1.5 महिना कंटिन्यू करा, पेशन्स ठेवा. आरामात ते हळूहळू छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी करण्याचं काम करेल आणि आपल्या स्किनला एक ग्लोईंग इफेक्ट येईल. आपली स्किन ग्लोईंग बनेल, ब्राईटनिंग बनेल आणि इव्हन टोन स्किन देण्याचं काम ही फेसवॉश करते. आणि एवढं सारं म्हणजे माझा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल आणि मी दिलेली माहिती जर तुम्हाला काही समजली असेल आणि आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.